हाय हॅलो नमस्कार, मी तेजू स्वागत करते तुमचं आपल्या आणखीन एका नवीन व्लॉगमध्ये। तर मस्त अशी दिवसाची सुरुवात झाली आहे आणि आजचा स्पेशल व्लॉग आहे पार्टीचा। म्हणजे आम्ही सगळ्यांनी पार्टी केली होती तर मावशींच्या घरी, तर तिकडचा व्लॉग आहे हा। तर आम्ही स्वयंपाकाला पण लागलो होतो लगेच गेल्या गेल्या। तर नॉनव्हेजची पार्टी होती, तर आम्ही सगळं अगोदर तयारी करून ठेवली होती। तर मावशी काका कोणीच नव्हतं घरी, ते शेतात गेले होते लिंब तोडण्यासाठी। आणि मग मी आणि दीदी म्हणजे माझ्या ननंदबाई आणि आम्ही दोघींनी सगळं केलं होतं। तर सगळं अगोदर वाटण वगैरे वाटून घेतलं। तर मटणाची भाजी तर सगळी दीदींनीच बनवली होती, मी फक्त त्यांना मदत करत होते हाताखाली। त्यांना वाटण वगैरे वाटून दिलं होतं। तर बाकीचे जे सगळं त्यांनीच बनवलं होतं, फार शिजण्यापासून तर भाजी बनवण्यापर्यंत त्यांनाच बनवायची होती। म्हटल्या माझ्या हातची खाऊन बाबाईनी भाजी, आणि खरंच खूप छान झाली ती भाजी पण। तर मी त्यांना मसाले वगैरे सगळं काढून देत होते, हाताखाली करत होते। तर आम्ही दोघींनी सगळा स्वयंपाक केला, भात बनवला, भाकरी बनवल्या आणि रस्सा भाजी बनवली होती। तर बाकी कोणीच नव्हतं, आम्ही सगळे म्हणजे माझे मावस, नंदा, भाऊजी। काय मस्त तरी आली उकळू द्या। तर स्वयंपाक बनवता बनवता माझी आणि दीदींची आमच्या दोघींची चेष्टा चालली होती। त्यात मावशी पण होत्या, मावशी आल्याच होत्या नेमकंच। तर भाजी बनवत होत्या, तर त्या दीदीला चिडवत होत्या आणि मग आमची चेष्टा मस्करी चालूच होती। आणि त्यानंतर काका बाहेर बसले होते, लिंब निवडत होते। तर ते कुणाला तरी देण्यासाठी आणले होते। तर लाडू पा कशी करते, खेळते त्या लिंबासोबत। त्यानंतर मग मावशींनी तिला खाऊ घातलं। तर तिची पा अशी मस्ती चालू होती, खेळताना पण ती म्हणजे जेवताना पण ती शांत बसत नाही, तिला फक्त मस्तीच करायची असते। तर ह्या दोन माझ्या पुन्हा दुसऱ्या मावस दोन नंदा आहेत, त्या दुसऱ्या मावशींच्या आहेत। पण माहिलेकींचं प्रेम खूप दिवसातून अशी गाठभेट झाली की मग सगळ्या एकत्र आले की त्यांना खूप आनंद होतो सगळ्यांना। तर त्या लाडूला पण खाऊ घालत होत्या मावशी, आणि त्यांना दोघींना पण खाऊ घालत होत्या त्यांच्या हाताने। तर सगळ्यांच्या धिंगाणा मस्ती लाड सगळं काही करून झालं। त्यानंतर मग भाजी पण उकळत होती, तर मग आम्ही लगेच भाकरी पण बनवून घेतल्या होत्या, कारण दुपारची वेळ झाली ती, सगळ्यांना जेवण करायचं होतं। आणि मग आम्ही दोघींनी पटकन भाकरी बनवून घेतल्या, दीदींनी आणि मी। तर बाकी मावशी वगैरे सगळ्या बाहेरच बसलेल्या होत्या, लाडूसोबत खेळत होत्या। कारण खूप दिवसानंतर अशी गाठभेट झाली की मग त्यांना पण खेळावंसं वाटतं लाडूसोबत, कारण पुन्हा मग 4-5 महिने काही गाठभेट होतच नाही, मग फक्त व्हिडिओ कॉलवरच बोलायचं। आणि मग त्यानंतर सगळं जेवण वगैरे झालं आणि मग आम्ही गेलो बागेत। तर पेरू वगैरे होते झाडाला, चिक्कू, तर मग पेरू तोडून आणले आम्ही। पेरूचे 2च झाडं होते, पण त्याला इतके पेरू लागलेले होते, पण त्या पेरूच्या झाडावर इतके ते तेलमुंगळे जे असतात ना, त्या तेलमुंग्या त्या होत्या। तर मला पेरू काढता काढता 2-3 चावल्या। तर चिक्कू नाही तोडले, चिक्कूच्या झाडावर पण खूप मुंग्या होत्या। तर फक्त पेरू तोडले आणि मग निघालो, कारण आम्हाला घरी पण जायचं होतं। तर ऊन कमी झाल्याच्या नंतर चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। आणि व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक